रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आजची सुरुवात अद्वैतच्या खेळण्याने सुरू झाली होती. गाडीला दोरी बांधून तो इकडे तिकडे धावत होता आणि त्या धावण्यातच आपलंच लहानपण दिसून येत होतं. आणि त्यानंतर सगळं आवरलं आणि आवरून आम्ही रानात पोहोचलो होतो. आज कांदे भरायचे होते आणि इकडे अन्या आणि अद्वैत लगेच ट्रॅक्टर घेऊन आले होते, कारण मोकळं झालेलं रान आज काकऱ्या मारून गहू पेरण्यासाठी व्यवस्थित करायचं होतं. इकडे आमचं तिघांचं कांदे भरायचं काम सुरू होतं. दुपारपर्यंतच आम्ही तिघांनी जवळजवळ 10 ते 12 गोण्या भरल्या होत्या. त्यानंतर सगळ्यांनी मिळून झाडाखाली जेवण केलं. इथं पण अद्वैतची मस्ती चालूच होती. जेवणानंतर पुन्हा कांदे भरायला लागलो. अद्वैत पप्पांना मदत करत होता. ते म्हणतात ना, गुडघाभर का असेना, शेवटी आपलं ते आपलंच. अन्याचं काकऱ्या मारायचं काम पूर्ण झालं होतं. त्याने इकडे लगेच गोण्या शिवून घेतल्या. तेवढ्यात मामा टेम्पो घेऊन आला. या कांद्याच्या गोण्या आज बनपिंपरीला घेऊन जायच्या होत्या. दिवसभर आम्ही तिघा-चौघांनी आज 24 गोण्या भरल्या होत्या. मामा आल्यानंतर मामानेही गोण्या भरण्यास थोडीशी मदत केली होती. नंतर सगळ्या गोण्या शिवून घेतल्या आणि टेम्पोमध्ये भरल्या होत्या. जवळपास आजचं काम संपतच आलं होतं. तेवढ्यात घरून फोन आला. अद्वैत रडायला लागला होता. अद्वैत पप्पांसोबत लवकरच घरी गेला होता, म्हणून मी आणि आरती लवकर घरी निघालो. 8व्या दिवशी हे अनुभवलं, शेती म्हणजे फक्त काम नाही, पुढच्या पिढीला मिळालेली ओळख आहे.